नमस्कार. नवरात्र सुरू आहे आणि देवीच्या आशीर्वादाने आपण ह्या नवरात्रीमध्ये नवदुर्गेचा एका अर्थाने जागरच करतो आहे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. आपल्याला जे अनेक प्रश्न विचारले गेले त्यापैकी एक प्रश्न आहे आणि तो म्हणजे की देवीच्या नवार्ण किंवा नवार्ण मंत्राचा अर्थ काय होतो. देवीला अतिशय प्रिय आणि अतिशय महत्त्वाचं तितकंच शक्ती स्वरूप असलेला हा नवार्ण मंत्र आहे. नवार्ण मंत्राचा अर्थ थोडक्यात असा होतो की त्याच्यामध्ये 9 वर्ण म्हणजे 9 अक्षर येतात. ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चये. हे जर आपण मोजले हे अक्षर तर येतात 9 आणि त्याच्या पुढे ओम लावला जातो. जेव्हा आपण ओमकार करतो किंवा ओम लावतो त्यावेळेला तो मंत्र जो आहे तो अजून सिद्ध होतो, अजून पूर्ण होतो आणि त्याच्या माध्यमातून आपला जप देखील पूर्ण होतो असं म्हटलं गेलं आहे. शतकोटीचे बीज वाचे उच्चारी. मंत्रांच्या पूर्वी मंत्रानंतर आपण ओम लावला तर त्या मंत्राला सिद्धी प्राप्त होते आणि त्याचबरोबर आपल्या सर्व इच्छा पूर्ण करण्याची प्रचंड ताकद त्या ओममध्ये आहे. आपलं मन एकाग्र करण्याची पूर्ण ताकद त्या ओममध्ये आहे. फक्त नवार्ण मंत्र जेव्हा म्हटला जातो तो आहे ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चये. यातला ऐं जे आहे ते महासरस्वतीचं बीज आहे, तो महासरस्वतीचा बीज मंत्र आहे. ह्रीं जे आहे ते महालक्ष्मीचा बीज मंत्र आहे आणि क्लीं जो आहे तो महाकालीचा बीज मंत्र आहे. चामुंडाय, चामुंडाचा अर्थ असा होतो की ज्या देवीने चंडमुंड राक्षसांना मारलं ती चामुंडा झाली. जिने अनेक राक्षस मारले, जिने अनेक वाईट कृत्य करणाऱ्या लोकांना धडा शिकवला, जिने देवांना मदत केली, देवांना वारंवार तिने वाचवलं, आपल्यासारख्या व्यक्तींना जिने वाचवलं ती कोण आहे तर ती चामुंडा देवी आहे, ती दुर्गा देवी आहे. चामुंडाय, तिला विच्चये आम्ही नमस्कार करतो. थोडक्यात जी महासरस्वती, महालक्ष्मी, महाकाली हे बीजतत्वापासून बनलेली आहे किंवा हे तिची बीजतत्व आहेत. जी चामुंड म्हणजे वाईट लोकांना, वाईट शक्तींना मारते तिला विच्चय आम्ही नमस्कार करतो. अतिशय प्रभावी हा मंत्र आहे. नवरात्रीमध्ये हा मंत्र विशेष करून म्हटला जातो कारण की नवरात्रीमध्ये जेव्हा देवी असं म्हणतात की 9 दिवस युद्ध खेळली, त्या युद्धामध्ये तिला या सारख्या बीजमंत्रांनी देवांनी तिची प्रार्थना केली, स्तुती केली, त्यामुळे हा प्रभावी बीजमंत्र आहे. दुर्गा सप्तशती जे आहे, ज्याला आपण मार्कंडेय पुराण असं देखील म्हणतात, त्याच्यामध्ये हा बीजमंत्र आलेला आहे. दुर्गा सप्तशती पाठ झाल्यानंतर 108 वेळेला हा मंत्र जो आहे याची माळ करायची आहे. त्यामुळे दुर्गा सप्तशती जी आहे ती संपूर्ण होते. याच्या पलीकडे जाऊन असंही म्हणतात किंवा असंही आहे की आपण हा मंत्र जर 108 वेळा म्हणालो तर एक दुर्गा सप्तशती वाचल्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होत असतं. त्यामुळे नवरात्रीमध्ये अनेक भक्त याचा जप करतात आणि आपलं शरीर, आपलं मन, आपली बुद्धी हे प्रसन्न करतात, शुद्ध करतात आणि आपल्यावरती आदिशक्तीचा आशीर्वाद नेहमी राहावा म्हणून देवीला प्रार्थना करतात. अतिशय प्रभावी मंत्र आहे. रोज आपण म्हटला तर त्याचं एक वेगळं तत्व, वेगळी शक्ती आपल्याला नक्की जाणवते. कारण महासरस्वतीच्या माध्यमातून आपल्याला ज्ञान मिळतं, बुद्धी मिळते. त्यानंतर महालक्ष्मीच्या माध्यमातून आपल्याला सर्व प्रकारची संपत्ती, समृद्धी, सगळी सुख मिळतात आणि महाकालीच्या माध्यमातून आपण भयमुक्त होतो. सगळ्या शत्रूंपासून, सगळ्या दुःखांपासून आपली मुक्ती होते, आपलं रक्षण होतं. अतिशय महत्त्वाचा हा मंत्र आहे आणि ज्यांनी प्रश्न विचारला त्या सगळ्यांना खरंच धन्यवाद की तुम्ही खूप छान प्रश्न विचारला. बाकी इतर मंत्रांविषयी किंवा स्तोत्रांविषयी सांगा असं देखील विचारलेलं आहे, सांगितलेलं आहे, कमेंट आलेले आहेत, त्याची देखील आपण उत्तर देण्याचा प्रयत्न लवकरात लवकर नक्की करूया. हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. त्याचबरोबर तुम्ही हा मंत्र जो आहे याचा जप करता का हे देखील सांगा. नवरात्रीमध्ये 9 दिवसातून एकदा तरी या मंत्राचा जप नक्की करा. चॅनलला अजून सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे आपला प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल. बोल अंबे माते की जय. धन्यवाद.